मित्रांनो, पेपरवरनं आठवतं. अरे, फार मजेशीर किस्सा आहे तो. आमच्या लहानपणी मॅट्रिकचे रिझल्ट, मॅट्रिक म्हणायचे, एस-एस-सी म्हणायचे त्याला. आता तुम्ही नवीन जनरेशनला परत मला वेड्यात काढले, काय सांगताय? कोणी मला काका म्हणेल, कोणी काय म्हणेल माहित नाही. काका हे काय सांगता तुम्ही? एस-एस-सी रिझल्ट फेमस असायचा. पहिल्या झटक्यात एस-एस-सीला म्हणजे मॅट्रिकला सुटणं म्हणजे आई केवढी शाबासकी द्यायची. आणि पहिल्या झटक्यात नाही सुटलं तर मग ऑक्टोबरची परीक्षा असायची. तो एस-एस-सी रिझल्ट पेपरमध्ये छापून यायचा. ज्या दिवशी एस-एस-सी रिझल्ट असेल त्या दिवशी आम्ही लोकं, तरुण आमचे वर्तमानपत्रवाले लोकं, मला आठवतंय ते सगळ्याच रिझल्ट नाही छापून यायचा. पुण्याला त्यावेळेला पुणे हेराल्ड नावाचं पत्र होतं इंग्लिशमधलं. जसं टाइम्स ऑफ इंडिया तसं पुण्यातलं लोकल न्यूजपेपर पुणे हेराल्ड होतं. ईस्ट स्ट्रीटला त्यांचं छापखाना आणि ऑफिस होतं. त्याचं पुढे नाव महाराष्ट्र हेराल्ड झालं आणि आता बहुतेक तो पेपर नाहीये, मला वाटतं नाही आता छापायला. तर एस-एस-सी रिझल्टची गोष्ट आहे. जेव्हा मी शाळकरी होतो, रिझल्ट हे करायचो, 1960 सालची गोष्ट असेल ती. तर एस-एस-सी रिझल्टला त्या पुणे हेराल्डला जायचं. पहिला नंबर लावायचा, ही गर्दी, अंक मिळाला आणि भराभर अंक घ्यायचे. कारण की सगळे पुणे जे मॅट्रिकला बसलेत, एस-एस-सीला बसलेत, ते कधी एकदा पेपर येतोय, कधी एकदा पेपर मिळतोय आणि आपण पास का नापास कळतंय. एस-एस-सी रिझल्ट हा पेपरमध्ये छापला जायचा. नावं यायची नाहीत, नंबर असायचे. तेव्हा काही लाखो विद्यार्थी नव्हते 1960 साली, ठराविक असायचे. पेपरचे 2 ते 3 पानं पुरवणी निघायचे. आणि मग पुन्हा हेरायचे ते अंक, जायचे गर्दीत जाऊन मी घेतले, सायकलला लावले, सायकलला टांग मारली. त्यावेळेस तर माझा ड्रेस पायजमा असायचा. पायजमाला खाली क्लिप पण लावायला लागायचे, नाही तर चेनमध्ये तो पायजमा अडकू नये म्हणून. आणि आलाय एस-एस-सी रिझल्ट, अरोळ्या देत विकायला सुरुवात केली. मोजून 5 मिनिटात माझे जे काही असतील ते सगळे अंक विकले गेले. कारण की सगळी लोकं वाट बघतात. "हे दे पोरं, दे पोरं." मी आलाय बराणे, अरे बराणे. लोकं लाईन लावून घेतात. मी पटकन संपवलंय आणि सगळी चिल्लर माझ्या खिशात. अंक तर संपला. मित्रांनो, सायकल एका बाजूला रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि माझ्या उजव्या खिशात सगळे पैशाचा लोड झाला होता. उजवा खिसा पायजमा खाली गेला, तो काढला आणि डाव्या खिशात नेमके टाकले. आणि मग त्या दिवशी मला आठवतंय, अरे असे खिशात हात घालून उभा होतो, आकाशाकडे बघत. सगळ्या जगातला मी श्रीमंत होतो. आज मी किती कमवले पैसे? ₹75 होते. सगळे कॉईन होते. आज जे 75,000 कोटी त्याच्यापुढे काहीच नाही. त्यांनी ते खळखळणारे ते पैसे, ते कॉईन, त्याचा जो आवाज होता तो वेगळा मंजूळ होता. आणि ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही, की कसली मजा होती. अरे सायकल काढली, आलाय एस-एस-सी रिझल्ट, अरोळी दिली, लाईन लागली तुमच्याकडे. आयुष्यात ती मजा घेतली. जेव्हा मग माझ्या घर घ्यायला लाईन लागली, तरी पण मी तेव्हा पण सांगतो, घराच्या लाईनपेक्षा ती लाईन वेगळी होती. आणि त्या छोट्या-छोट्या मुलांचं भविष्य, एस-एस-सीला पहिल्या झटक्यात पास झालाय, रिझल्ट मिळालाय. आयुष्य तरुणांचं, त्या विद्यार्थ्यांचं आता कुठे डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, मोठ्या कॉलेजला जायचं, असं फुलायचं. त्या आनंदाचे आपण त्यावेळेला निमित्त होत होतो, तो आनंदच वेगळा होता. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत व्यवसाय करताना घ्या, पैसे कमवताना घ्या, समोरच्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याचा आनंद आपल्याला देता येईल ना. दुःख तर नाही देता येणार ना. मग घर देणं असो, गाडी देणं असो, नाही तर एस-एस-सी रिझल्ट विकणं असो, काही असो. त्यामुळे तुम्ही नेहमी दुसऱ्यांचं हास्य कसं निर्माण होईल, त्याला आनंद कसा निर्माण होईल, या क्रिएटिव्हिटीसाठी धडपडा. मग यश तुमच्यापुढे दोन्ही हात जोडून कायम उभं राहील. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घर पण देणारी माणसं, घराला घर पण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.